नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. इस प्यार को क्या नाम दूं भाग 25. मागील भागात आदित्यही तिची वाट पाहून थकला होता, पण ईशा काही त्याला भेटली नव्हती. ईशाने त्याचा आणि आरूचा जीव कशाप्रकारे वाचवला हे सगळं त्याला सांगितलं होतं, म्हणून तर त्याला ईशाला भेटायची घाई झाली होती. पण ईशा मात्र त्याच्यासमोर येत नव्हती. ईशा व्यवस्थितपणे ऑर्डरचे काम पूर्ण करत होती. आता आदित्यला 4 दिवस झाले होते हॉस्पिटलला. त्याची प्रकृती आता बऱ्यापैकी सुधारली होती. डॉक्टर लवकरच त्याला डिस्चार्ज देणार होते. आता पुढे आता आदित्यला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता, पण आदित्य मॉमच्या हट्टामुळे घरीच आराम करत होता. पण तरीही घरातून आपलं काम करत होता. सतत फोनवरून तो सगळ्या कामाचे अपडेट्स घेत होता. आदित्यला आता जरा बरं वाटत होतं. लवकरच तो ऑफिस जॉईन करणार होता, पण अजून मॉमने परमिशन दिली नव्हती, म्हणून तो आपल्या रूममध्ये बसून लॅपटॉपवर काम करत होता. एका फाईलवर आदित्यची सही हवी होती, म्हणून नमू आदित्यच्या घरी आली होती. हॅलो मॅम. नमू. अगं नमिता, ये ना. मॉम तिला आत येताना पाहून म्हणाल्या. तसं नमू आली आणि मॉमच्या समोर बसली. कशी आहेस? मॉम. मी ठीक आहे. आणि तुम्ही कसे आहात? नमू. मी ठीक आहे. ऑफिसचं काम कसं सुरू आहे? मॉम. व्यवस्थित सुरू आहे. ईशा सगळं छान प्रकारे हँडल करते. बरं मॅम, सर कसे आहेत? मला एका फाईलवर त्यांची सही हवी होती. नमू. आता ठीक आहे, त्याच्या रूममध्ये आहे, तू जाऊन भेट. मी तुझ्यासाठी कॉफी करते. मॉम. ओके. आणि मग नमू आदित्यच्या रूमकडे निघाली. सर? नमूने आदित्यला दरवाजामधून विचारलं. ओ हो मेरी शेरनी, आ जाओ. आदित्य. तसं नमूने नेहमीप्रमाणे बत्तीशी दाखवली आणि आत आली. बस. आदित्य. तसं नमू त्याच्या समोर बसली. मग शेरनी आज इथे कशी? आदित्य. या पेपर्सवर तुमची सही हवी आहे. नमू. ओके. आणि मग आदित्यने तिच्या हातून फाईल घेतली. मग नमू ऑफिसचं कसं सुरू आहे? आदित्यने पेपर्स बघता बघता विचारलं. छान, पण तुम्ही असले की जास्त छान असतं. आम्ही तुम्हाला खूप मिस करत आहोत. नमू. तुम्ही सगळे आणि तुझी मैत्रीण? आदित्य. ईशा, तिने तर आपलं सगळं लक्ष ऑर्डर पूर्ण करण्याकडे लावलं आहे. नमू. तसं आदित्य जरा गप्प बसला. काय मग, काय म्हणतायत आमचे पेशंट? तेवढ्याच दरवाजातून आवाज आला. तसं आदित्य आणि नमूने एकत्र त्या दिशेला पाहिलं, तर दारात रवी उभा होता. नमू तर त्याला पाहतच राहिली. आज तो पहिल्यांदा वर्दीमध्ये होता. याआधीही तिने त्याला वर्दीत पाहिलं होतं, पण त्यावेळी रात्रीची वेळ होती. पण आज ती त्याला प्रत्यक्षात दिवसा पाहत होती. खरंच वर्दीमध्ये तो खूप भारी दिसत होता. वर्दीत तो अगदी रुबाबदार दिसत होता. नमू तर भान हरपून डोळे फाडून फाडून त्याला पाहत होती. अरे तू ये ना, बस. आदित्य. कसा आहेस? रवीने आत येता येता नमूकडे तिरका कटाक्ष टाकला आणि म्हणाला. मस्त. मग तुझं काय चालू आहे? आदित्य. नमू फक्त दोघांचे बोलणं खाली मान घालून ऐकत होती. आमचे काय बाबा, पोलीस स्टेशन आणि घर, या पलीकडे काही नाही. रवी. म्हणून म्हणतोय लग्न कर. आदित्यने तिरकी नजर नमूवर टाकली आणि म्हणाला. माझं काय तुझ्यासारखं नाही. रवी. म्हणजे? आदित्यने न समजून विचारलं. इकडे नमूने आपले कान टवकारले. म्हणजे तुझ्यासाठी विचार करायला तुझ्या मॉम आहेत, आरू आहे. आपण बाबा एकटा जीव सदाशिव. रवी. तसं काही नाही, तू शोध एक मुलगी, आम्ही लावू तुझं लग्न. आदित्य. पण सर मी निघते. रवी अजून काही बोलणार त्याआधीच नमू म्हणाली. थांब, कॉफी घेऊन जा. आदित्य. नको, उशीर होत आहे. नमू म्हणाली आणि तिथून सरळ बाहेर निघाली. आदित्य आणि रवी दोघे फक्त तिच्याकडे पाहत होते. अरे पाहतोस काय, संधी आहे, जा बोल तिच्याशी. आदित्य रवीला भानावर आणत म्हणाला. तसं रवी भानावर आला आणि सरळ काही न बोलता बाहेर धावत निघाला. नमू देखील काही न बोलता सरळ बंगल्याच्या बाहेर पडली. रवी तिच्या मागे धावत आला. नमू, नमू. रवी तिला मागून आवाज देत होता. काय आहे? नमू त्याच्या आवाजाने वैतागत म्हणाली. कुठे निघालीस? रवी शांतपणे पण थोडा घाबरत म्हणाला. तुम्हाला काय करायचं आहे? नमू. नाही म्हणजे ऑफिसला निघाली आहेस का? मी ड्रॉप करू का? रवी. काही गरज नाही, माझी मी जाईन. नमू थोडं रागात म्हणाली. नाही म्हणजे मीही त्याच बाजूला निघालो आहे, तुला सोडतो. रवी. नको. नमू रागात म्हणाली आणि पुन्हा पाय आपटत निघाली.
तसं रवीने एक सुस्कारा सोडला आणि पुन्हा तिला आवाज दिला, नमू. रवी. तसं पुन्हा नमू थांबली. काय आहे, कशाला माझ्या मागे येत आहात? नमू वैतागत म्हणाली, तुला माझ्या एवढा राग का आहे? काय एवढी रागावलेली असतेस माझ्यावर? रवी. तसं नमू शांत झाली, कारण ती रवीचा राग का करते हे तिला देखील माहीत नव्हतं. नाही, मी कुठे तुमचा राग करते? आता नमू शांतपणे म्हणाली, ठीक आहे, नाही ना माझा राग करत, मग बस गाडीत, मी सोडतो. रवी गालातल्या गालात हसत म्हणाला. तसं नमू गुपचूप त्याच्या गाडीत बसली. ती गाडीत का बसली हे तिला देखील समजले नाही, फक्त तो म्हणाला म्हणून ती बसली. रवी देखील दुसऱ्या बाजूने गाडीत बसला आणि मग दोघे ऑफिसच्या दिशेने निघाले. आधी दोघे शांत होते. रवी मध्येच नमूकडे पाहून हसत होता. काय हे माकड, मध्ये मध्ये माझ्याकडे बघून का हसत आहे? काही कळत नाही. लहानपणी डोक्यावर पडला होता का हा? नमू मनातल्या मनात बडबडत होती. इकडे रवी मात्र भलताच खुश होता. आज त्याची प्रिन्सेस त्याच्या सोबत होती. पण कधी शांत न बसणाऱ्या नमूच्या डोक्यात मात्र आता किडा वळवळला आणि मग तिने एकदा रवीकडे पाहिलं तर तो अजूनही गाडी चालवता चालवता तिच्याकडे बघून हसत होता. तसं तीही हसली. तिला हसताना पाहून तो अजूनच हसला. तसं नमूसुद्धा खळखळून हसली. आता रवीही मोठ्याने हसायला लागला. बास, खूप हसले, गाल दुखायला लागले माझे, नमू पटकन रागीट मुद्रेने म्हणाली. तसं बिचारा रवीचा हिरमोट झाला आणि मग तो समोर पाहून गाडी चालवू लागला. कधीपासून या शहरात आहात? नमूने समोर बघून विचारलं. आधी रवीला काही कळलं नाही की तिने त्याला काही विचारलं. तू मला काही विचारलं का? रवीने न समजून विचारलं. गाडीत दुसरं कोणी आहे का? नमूने तिरका प्रश्न विचारला. तसं रवी गालातल्या गालात हसला. वर्ष झालं, रवीने शक्य तेवढे शांतपणे उत्तर दिलं. बरं, मग घरी कोण कोण असतं तुमच्या? नमू. आई बाबा आहेत, पण इथे नाहीत, नाशिकमध्ये आहेत. आणि एक मोठी बहीण आहे, तिचं लग्न झालं आहे, ती तिच्या संसारात खुश आहे. रवी. मग इथे तुम्ही एकटीच असता का? नमू. हो. रवी. त्यावेळी मात्र नकळतपणे नमूला आनंद झाला. का ते माहीत नव्हतं किंवा कळत नव्हतं. ईशाला कधीपासून ओळखता? नमूने पटकन पुढचा प्रश्न विचारला. तसं रवी पूर्णपणे गोंधळून गेला. आता तिला काय उत्तर द्यावे हे त्याला कळत नव्हतं, कारण ईशाने तिला काही सांगितलं आहे की नाही हे माहीत नव्हतं. तो त्याच्याच तंद्रीत विचार करत होता. काय झालं? कसला विचार करत आहात? नमू त्याला विचार करताना पाहून म्हणाली. नाही, काही नाही. रवी तिच्या बोलण्याने तंद्रीतून बाहेर येत म्हणाला. बोला ना, कधीपासून ओळखता ईशाला? नमूने पुन्हा एकदा विचारलं. ते तू ईशाला विचार. रवी. तिला काय विचारू? ती पुन्हा खोटंच बोलणार माझ्याशी. नमू गाल फुगवत म्हणाली. म्हणजे? रवी. विचारलं होतं तिला, तर म्हणाली की ती ऑफिसमध्येच पहिल्यांदा भेटली तुम्हाला. पण मला असं वाटत नाही, कारण तुम्ही जेव्हा भेटता तेव्हा असे गप्पा मारता की खूप जुनी ओळख आहे आणि सतत ईशा माझ्यापासून काही लपवत आहे असं वाटतं. पण काय आणि का ते कळत नाही. नमू विचार करत म्हणाली. हे बघ, मला पण माहीत नाही ती तुझ्यापासून काय आणि का लपवत आहे. पण जर असं असेल तर त्यात तिचाही एक चांगला हेतू असेल, कारण ईशा कोणाचाही वाईट विचार करण्यातली नाही. रवी. माझ्याच मैत्रिणीबद्दल मला काय सांगता? मला माहीत आहे माझी इशू कशी आहे ते. नमू. तसं रवी हसला आणि म्हणाला. तरी तू मला विचारतेस का? आणि मलाच का विचारावं असं वाटलं तुला? रवी तिच्यावर नजर रोखत म्हणाला. तसं नमू गोंधळली. मी ते असंच. आणि ती तुमच्याशी त्या दिवशी हसून बोलत होती म्हणून. नमू आपली बाजू सांभाळत म्हणाली. तसा रवी हसला. बरं, मला माहीत आहे तुला खूप प्रश्न आहेत ईशाबद्दल, तसेच आम्हालाही आहेत, आणि आम्ही सगळे वाट पाहत आहोत कधी त्या प्रश्नाची उत्तरे मिळतील याची. तूही वाट पहा, नाहीतर जाऊन विचार तुझ्या इशूला. रवी. गाडी थांबवा. नमू. तसं रवीने पटकन गाडी थांबवली. काय झालं? मी काही चुकीचं बोललो का? रवी थोडा घाबरून म्हणाला. तसं नमूने हा खरंच डोक्यावर पडला आहे या आविर्भावात त्याच्याकडे पाहिलं आणि नाहीमध्ये मान हलवली आणि मग नजरेनेच त्याला दुसऱ्या बाजूला पाहायला सांगितलं. तसं रवीने त्या दिशेला पाहिलं तर गाडी ऑफिसजवळ आली होती. सॉरी, बोलायच्या नादात ऑफिस केव्हा आले ते कळलंच नाही, रवी ओशाळून म्हणाला. तसं नमूने पुन्हा नाहीमध्ये मान हलवली
आणि ऑफिसच्या दिशेने निघाली. पुन्हा केव्हा भेटशील? रवीने तिला जाताना पाहून विचारलं. पुन्हा कशाला भेटायचं आहे? नमूने मागे वळून उत्तर दिले आणि पुन्हा पुढे चालू लागली. बिकॉज आय लव्ह यू, रवी मोठ्याने ओरडून म्हणाला. तसं नमू जागेवरच फ्रीज झाली. नमूचं डोकं चालेना. तो बोललेले शब्द कानात घुमत होते. तो जे बोलला त्याच्यावर विश्वास बसेना. तिने विचार करता करता हळूच मागे वळून पाहिलं तर रवी तिच्याकडे पाहून हसत होता आणि मग हळूच तो तिच्या जवळ आला आणि म्हणाला, मला तू खूप आवडतेस. लग्न करायचे आहे तुझ्याशी. तुझ्या मनात काय आहे ते मला माहीत नाही, पण मी तुला माझ्या मनातलं सांगितलं. तुला जेव्हा कधी मला उत्तर द्यायचं आहे ते दे. मला काही घाई नाही. पण आता फक्त माझ्या आयुष्यात कोणी माझी पत्नी म्हणून आली तर ती फक्त तू असशील. त्या व्यतिरिक्त कोणी नाही. मी वाट पाहीन तुझी आणि तुझ्या उत्तराची आयुष्यभर. रवी. आणि मग हळूच त्याने तिच्या गालावर थोपटले आणि गाडीत बसून निघून गेला. नमू मात्र अजूनही फ्रीज होऊन त्याला जाताना पाहत होती. ती अजूनही तिथेच उभी राहून रवी गेला त्या दिशेला पाहत होती. तेवढ्यात एका गाडीच्या हॉर्नने ती भानावर आली, कारण ती रस्त्याच्या मध्येच उभी होती. तिने त्या गाडीकडे पाहिलं तर गाडीचा ड्रायव्हर तिला बाजूला व्हायला सांगत होता. तसं ती पटकन बाजूला झाली आणि ऑफिसला गेली. पण रवी बोललेले शब्द अजून डोक्यात नाचत होते. नमू आदित्यने सही केलेली फाईल घेऊन फॅक्टरी साईडवर आली. आणलीस फाईल? ईशाने नमू आलेली पाहून विचारलं. नमूने तिच्यापुढे फाईल धरली, काही न बोलता. ईशाने फक्त तिच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं आणि फाईल घेतली. हिला काय झालं? अशी का विचित्र वागत आहे ही? नमू काय झालं? अशी का दिसतेस? ईशाने तिला हलवून विचारलं. कुठे काय? काहीच नाही. मला कोणीच काही बोलले नाही. नमू. तसं ईशाने पुन्हा तिच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं. अगं काय बडबडतेस? मी काय विचारते आणि तू काय बोलतेस? बरी आहेस ना? ईशा. हो. मला काय झालं आहे? मी ठीक आहे. मला कुठे काय होणार? मी ठीक आहे. नमू जरा जास्तच गोंधळली. अगं काय झालं? काय होत आहे तुला? ईशाने आता तिचा चेहरा आपल्या ओंजळीत घेऊन विचारलं. नाही. नमू फक्त भरल्या डोळ्यांनी म्हणाली आणि मग पटकन तिथून निघून गेली. नमू. ईशा मागून नमूला आवाज देत होती, पण नमू तिथून पटकन निघून गेली. अशी काय वेगळी वागत आहे? सरांच्या घरी काही झालं का? नक्कीच काहीतरी झालं आहे, पण सांगत नाही. सरांना विचारू का? ईशा मनातच विचार करत होती. नको, सरांना आरामाची गरज आहे. उगाचच त्यांना कशाला त्रास? पण ह्या वेडाबाईच्या नादात सर कसे आहेत हे विचारायचं राहूनच गेलं. कसे असतील सर? ईशाला आदित्याची आठवण येत होती, पण कसं तरी तिने स्वतःवर कंट्रोल केला. नंतर तिच्याशी बोलू असा विचार करून पुन्हा ती आपल्या कामात गुंतली. ईशा कामात तर होती, पण आदित्यचे विचार डोक्यात थैमान घालत होते. त्यात आज नमूचं वागणं आठवून ती अजूनच बेचैन होती. तिला नमूशी बोलायचं होतं, पण अजून तरी तिला नमू भेटली नव्हती. संध्याकाळी दोघी एकत्र घरी निघाल्या. नमू आताही गप्प होती. नमू, आज गाडी जरा टेकडीवर घे, ईशा तिला शांत पाहून म्हणाली. नमू. काही वेळात दोघी टेकडीवर आल्या. गाडी पार्क करून दोघी तिथे शांत वातावरणात बसल्या. नमू आताही शांत होती. समोर दिसणाऱ्या नजरेकडे पाहत होती. ईशाने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि मान हलवली. बरं मग बोल आता, काय झालं? ईशा शांतता भंग करत म्हणाली. कुठे काय? नमू परत विषय टाळत म्हणाली. हे बघ, तुला खोटं बोलता येत नाही, त्यामुळे प्रयत्नसुद्धा करू नकोस. ईशा. खरंच काही नाही. तसं नमू नजर चोरत म्हणाली. ठीक आहे, तुला नसेल सांगायचं तर नको सांगू. मी सरांना विचारते. तू तिथून आल्यापासूनच अशी वागत आहेस, माहीत आहे मला. आता तेच सांगतील मला काय ते. असं म्हणून ईशाने मोबाईल काढला आणि आदित्यचा नंबर डायल करू लागली. तेवढ्यात नमूने तिचा हात धरला. सरांना फोन नको करू, त्यांना काही माहीत नाही. नमू तोंड पाडून म्हणाली. म्हणजे? ईशा. आज सरांच्या घरी गेले होते, तेव्हा तिथे मला रवी भेटला. नमू मान खाली घालून म्हणाली. मग काय? रवी काही बोलला का? ईशा. मी नको म्हणत असताना सुद्धा त्यानेच मला इथे सोडलं आणि मग त्याने मला प्रपोज केला. नमू आताही शांतपणे म्हणाली. काय? ईशा ओरडून म्हणाली. अगं हळू बोल. नमू तिच्या तोंडावर हात ठेवत म्हणाली. अगं मग ओरडू नको तर काय करू? किती आनंदाची गोष्ट आहे ही. मग तुझा चेहरा असा का पडलाय? ईशा. कारण मला कळत नाही मी रवीला काय उत्तर देऊ. नमू.
हे बघ, मला नाही माहीत की तुझ्या मनात रवीबद्दल काय फिलिंग आहेत, पण माझ्या मते रवी एक चांगला पार्टनर बनेल आणि तो तुला खूप खुश ठेवेल. आणि प्रत्येक मुलीला हेच हवं असतं ना, की आपल्या पार्टनरने आपली काळजी घ्यावी, तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करावं. मग रवी अगदी तसाच आहे. मग अजून काय हवं आहे? हो पण नमू, तू मम्मीचा विचार करतेस का? नाही म्हणजे तुझं लग्न झाल्यावर मम्मीचं काय होईल? तर तू तिची अजिबात काळजी करू नकोस. रवी मम्मीची त्याच्या आईसारखी काळजी घेईल, मला खात्री आहे. ईशा रवीचं कौतुक करत म्हणाली. तू एवढं ओळखतेस रवीला? कसं? नमूने प्रश्न उपस्थित केला. ते महत्त्वाचं नाही, ईशा विषय टाळत म्हणाली. नाही इशू, तू पुन्हा पडतेस. रवीही मला म्हणाला की ईशा सगळं सांगेल. मग असं काय आहे की तुम्ही माझ्यापासून सगळं लपवत आहात? नमू आता कठोर आवाजात म्हणाली. हे बघ, आता ते महत्त्वाचं नाही आणि आता तू माझ्यावर नाही तर तुझ्या आयुष्यावर फोकस कर. आणि राहिला प्रश्न माझा, तर मी तुला आधीच म्हणाले ना की वेळ आली की सगळं सगळ्यात आधी तुला सांगेन. ईशा. प्रॉमिस? नमू. डबल प्रॉमिस. ईशा. बरं. नमू. मग कधी स्वतःच्या मनातले भाव रवीला सांगणार आहेस? ईशा तिला धक्का देत म्हणाली. त्यांनी सांगितलं आहे की ते माझ्या उत्तराची वाट पाहणार आहे आयुष्यभर. मग पाहू दे त्यांना वाट. नमू लाजत म्हणाली. बाप रे, एकदम त्यांना? ईशाने पुन्हा नमूला धक्का दिला. जा ना. नमू खडखडून हसत म्हणाली. चक्क लाजत आहेत मॅडम. ईशा तिची फिरकी घेत म्हणाली. इशू चिडव, हवं तेवढं चिडव. तुझी वेळ येऊ दे, मग मी पण चिडवणार. नमू. तसं ईशा शांत बसली. ती वेळ कधी येणार नाही. ईशा मनातच म्हणाली. काय ग, काय झालं? ईशाला शांत पाहून नमू म्हणाली. काही नाही, चल उशीर झाला आहे, घरी वाट पाहत असतील. ईशा विषय बदलत म्हणाली. हो. नमू. तसं दोघी तिथून निघाल्या. आता लवकरात लवकर मम्मीला पण सांग. ईशा चालता चालता नमूला म्हणाली. जो हुकुम मेरे आका. नमू नौटंकी करत म्हणाली. नौटंकी बाज? आता ही नौटंकी तुमच्या त्या आका पुढे करा. ईशा हसत हसत म्हणाली. ते माझे आका नाहीत हां, मी त्यांची आका असणार आहे. नमू नसलेली कॉलर उडवत म्हणाली. बाप रे, काही खरं नाही रवीचं. ईशा. मग माझ्यावर प्रेम केलंय ना त्यांनी, मग पूर्णपणे वसुली करणार मी. नमू. चला आता घरी. ईशा. आता आदित्य पूर्णपणे बरा झाला होता, पण ईशा एकदाही त्याला भेटायला आली नव्हती. अजूनही तो घरात राहून आराम करत होता. आज ईशा एका कामासाठी त्याच्या घरी आली होती. खरं कारण तर तिलाही माहीत नव्हतं. आदित्यची ओढ तिला तिथं घेऊन आली होती. आदित्यला एकदा पाहण्यासाठी तिने स्वतःच घेतलेला निर्णय ती स्वतःच मोडून काढत होती. तिने हळूच घाबरत घाबरत आदित्यच्या घरात पाऊल टाकलं. अगं ईशा, अशी का चोर पावलांनी येत आहेस? ये ना. मॉम तिला आत येताना पाहून म्हणाल्या. काही नाही मॅम, सहजच. सरांकडे जरा काम आहे म्हणून आले होते. ईशा. हो का? बस. अगं आदित्य त्याच्या रूममध्ये असेल, मी बोलावते त्याला. मॉम. ओके. ईशा. आणि मग ईशा तिथेच सोफ्यावर बसली. मॉम आदित्यला बोलवायला निघाल्या होत्या. 2 पावले पुढे जाऊन त्या जागीच थांबल्या आणि काहीसा विचार करून त्या ईशाकडे वळल्या. ईशा, अगं किचनमध्ये मी गॅसवर भाजी ठेवली आहे, तर मी भाजी बघते. तू स्वतःच जातेस का त्याच्या रूममध्ये? मॉम. आणि तिचे उत्तर न ऐकता मॉम सरळ किचनमध्ये गेल्या. आता मात्र ईशा मनातच घाबरली. त्याच्या रूममध्ये जायचं म्हणजे तिच्यासाठी जरा कठीणच होतं. एकतर स्वतःच केलेला नियम मोडून ती आदित्यची एक झलक पाहण्यासाठी आली होती, पण आता त्याच्या रूममध्ये जायचं म्हणजे तिला कसं तरी झालं होतं. पोटात गोळा आला होता, हातपाय कापू लागले होते, जीभ जड झाली होती. त्यात ती आज खूप दिवसांनी त्याला भेटणार होती. त्याच्या आजारपणातसुद्धा ती त्याला भेटली नव्हती आणि आज अचानक त्याच्यासमोर जाणार होती. तो काय बोलेल? बोलेल की नाही? रागवेल का? असे एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात होते. ती विचार करत करत त्याच्या रूमजवळ आली. तिने हळूच दरवाजा वाजवला, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. म्हणून तिने पुन्हा दरवाजा वाजवला, पण यावेळी देखील काहीच प्रतिसाद नव्हता. मग तिने हळूच दरवाजा ढकलला आणि हळूच आत पाऊल ठेवले आणि सगळ्या रूमवर नजर टाकली. तर आदित्य बेडवर बसला होता. समोर लॅपटॉप होता, पण आदित्य बेडला टेकून झोपला होता. ईशा उभ्या असलेल्या जागेवरून त्याला डोळे भरून पाहू लागली. आता तिला तिथेच उभं राहून त्याला पाहण्याचा मोह आवरत नव्हता. ती तशीच हरवून त्याला पाहत होती, पण काही वेळाने ती भानावर आली. आता तिला आदित्यला उठवायचे होते, पण त्याला उठवायची हिंमत होत नव्हती. अजूनही त्याच्या हातपायाला बँडेज होते, डोक्याला बँडेज होते. नकळत काळजात कळ उठली.
त्याच्या या अवस्थेला आपण जबाबदार आहोत ही जाणीव पुन्हा तिला खाऊ लागली आणि तिथून ती आदित्यला न उठवताच न भेटताच सरळ त्याच्या रूमच्या बाहेर आली आणि खाली आली. तिथे येताच तिला मॉम भेटल्या. काय ग ईशा, भेटलीस आदित्यला? मॉम: नाही मॅम, ते झोपले आहेत. ईशा: अगं मग उठवायचे नाही का? मॉम: शांत झोपले होते, मग उठवायची इच्छा झाली नाही. ईशा: हो, आताच गोळ्या घेतल्या त्याने, म्हणून मग झोप लागली असेल त्याला. मॉम: ठीक आहे, मी निघते मग. ईशा: अगं कॉफी तर घेऊन जा. मॉम: नको, ऑफिसमध्ये जायचं आहे, जरा काम आहे. ईशा: बरं ठीक आहे, आता कामाचं कारण सांगून निघाली आहेस तर मी नाही अडवणार, पण पुढच्या वेळी जेवल्याशिवाय जाऊ देणार नाही. मॉम: तसं ईशा कसनोस हसली. बरं ठीक आहे म्हणून निघाली आणि जाता जाता पुन्हा थांबली. मॅम? ईशाने मॉमला आवाज दिला. काय ग? मॉम: मी ती फाईल सरांच्या रूममध्ये ठेवली आहे, त्यांना ती पाहायला सांगा. ईशा: आणि मग मॉमने हो म्हणून मान हलवली आणि मग ईशा तिथून तडक निघाली. मॉम मात्र तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होत्या. ईशा बाळा, काय झालं आहे तुला? तू सांगत नसलीस तरी तुझ्या मनात नक्कीच काही सुरू आहे आणि ते मला कळतंय, कारण मी तुझी आई नसले तरी एक बाई आहे. काही वेळाने आदित्य झोपेतून उठला आणि तो फाईल घेऊन खाली आला. आधी उठलाच? झाली झोप? मॉम त्याला पाहून म्हणाल्या. हो मॉम. मला सांग, ऑफिसमधून कोणी आलं होतं का? आदित्य फाईल बघत म्हणाला. हो, अरे ईशा आली होती ही फाईल घेऊन. मॉम: काय, ईशा आली होती आणि मला न भेटताच गेली? आदित्य आश्चर्याने म्हणाला. हो, अरे तू झोपला होतास ना, मग तुला उठवायची इच्छा नाही झाली तिला. मॉम: अगं मग तू का नाही उठवलंस मला? आदित्य किंचित रागात म्हणाला. अरे छान झोप लागली होती तुला म्हणून नाही उठवलं. मॉम शांतपणे म्हणाल्या. अगं पण... आदित्य वैतागत म्हणाला. हे बघ, चिडचिड करू नकोस, त्याने काही होणार नाही. त्यापेक्षा ईशालाच विचार की ती तुला न भेटता का गेली ते, म्हणजे सगळं क्लिअर होईल. ओके? मॉम: तसा आदित्यने एक सुचकारा सोडला. बस शांतपणे, मी कॉफी आणते तुझ्यासाठी. मॉम: आणि मग मॉम कॉफी आणायला किचनमध्ये गेल्या. इकडे आदित्य विचारात पडला. काय सुरू आहे तुझ्या डोक्यात ईशा? का करतेस असं? तुला मला भेटावंसं वाटत नाही का? किती दिवस झाले तुला पाहिलं नाही मी. माझी काय अवस्था आहे हे मी तुला शब्दात नाही सांगू शकत. पण आता बास, मी आता ऑफिस जॉईन करणार आणि तेव्हा मग तुला माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. आदित्य मनात विचार करत होता. दुसऱ्या दिवशी आदित्य हट्टाने ऑफिसला आला, मॉम नको म्हणत असतानासुद्धा. पण मग त्यांनी त्याला नाही अडवलं, कारण त्यांना आदित्यची ईशाविषयीची तळमळ आणि तिला भेटायची ओढ कळत होती, म्हणून त्यांनी आदित्यला जाऊ दिले. आदित्य ऑफिसला आल्यामुळे सगळं स्टाफ खुश होता, कारण आदित्य एक चांगला बॉस होता. आदित्य नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये काम करत होता. काम कसलं, खरं तर तो ईशाची वाट पाहत होता. आज खरं तर ईशा जरा उशिरा ऑफिसला आली. गेले काही दिवस आदित्य ऑफिसला नसल्यामुळे तिची जरा जास्तच धावपळ झाली होती. त्यामुळे ती खूप थकली होती आणि म्हणून उठायला उशीर आणि परिणामी ऑफिसला यायला उशीर झाला होता. ईशा, अगं ती फाईल दे ना, पूर्णा तिला आलेली पाहून म्हणाली. ती फाईल अगं सरांकडे आहे, नंतर देते. ईशा: मग राहू दे, मी घेते सरांकडून, पूर्णा म्हणाली आणि आदित्यच्या केबिनच्या दिशेने गेली. ईशा तिच्याकडे पाहत राहिली. ही सरांच्या केबिनमध्ये का गेली? आदित्य सर आले आहेत का? ईशाने स्वतःलाच प्रश्न विचारला आणि हळूच ती आदित्यच्या केबिनकडे पाहू लागली आणि काही वेळात पूर्णा फाईल घेऊन येताना दिसली. तसं तिच्या काळजात धस्स झालं. बापरे, आदित्य सर परत आले? आता मला त्यांच्यासमोर जावं लागेल आणि त्यांनी मला विचारलं की मी त्यांना भेटायला का आले नाही, तर काय उत्तर देऊ मी त्यांना? ईशा मनातच विचार करत होती. आदित्यच्या समोर जाण्याच्या विचारानेच तिला घाम फुटला. काय ग, काय झालं? नमू तिला विचारात पाहून धक्का देत म्हणाली. कुठे काय? काहीच नाही. ईशा: अगं मग असं हरवल्यासारखी का आहेस? नमू: म्हटलं ना काही नाही. ईशा जरा रागात म्हणाली. ओके ओके, चिल चिल, मी सहजच विचारलं, तू रागवतेस कशाला? नमू शांतपणे म्हणाली. तेवढ्यात नामदेव दादा तिथे आले. ईशा मॅडम, तुम्हाला सरांनी बोलावलं आहे. आता मात्र ईशाचे पाय लटपटू लागले. आदित्यला पाहायला मिळेल याचा जितका आनंद होता, तितकीच त्याच्या प्रश्नांची भीती वाटत होती. पण आता आदित्यने बोलावलं होतं म्हणून जावं तर लागणार होतं. म्हणून आता जे काही होईल ते पाहता येईल असा विचार करून ती त्याच्या केबिनच्या दिशेने निघाली.
भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.